सरकारी डीएनए मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माहिती हक्काची फक्त सरकारी डीएनए मराठी सोबत। आपण बघत आहात सरकारी डीएनए मराठी यूट्यूब चॅनल। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की युनियन बँक ऑफ इंडियाची ई-केवायसी कशी करायची। बऱ्याच वेळा असं होतं की आपणास बँकांची केवायसी ही पेंडिंग असते, बँकामध्ये जाणे, पेपर वर्क, आपली सुट्टी वाया जाते, पैसा वाया जातो, अशा प्रकारच्या बऱ्याचशा समस्यांना आपणास तोंड द्यावे लागते। तर आपण आज बघायचं आहे की लॅपटॉप किंवा पीसीवरून आपली बँकेची ई-केवायसी कशी करायची। तर युनियन बँक ऑफ इंडियाची ई-केवायसी करण्याकरता आपण सर्वप्रथम आपला पीसी किंवा लॅपटॉपचे ब्राउझर ओपन करा आणि त्यामध्ये सर्च करा युनियन बँक ऑफ इंडिया। पहिली जी वेबसाईट येईल त्यावर आपण क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपणास असे बँकेचे पोर्टल दिसून जाईल। यावर आपण क्लिक हिअर फॉर ऑनलाईन री-केवायसी यावर आपण क्लिक करायचे आहे। इथे आपण पॅन नंबर टाकून कॅप्चा टाकून सबमिट म्हणायचं आहे। सबमिट म्हटल्यानंतर इथे आपण बघायचं आहे आपल्या आधार लिंक फोन नंबरवरती एक OTP येणार आहे आणि तो आपण इथे OTP टाकून घ्यायचा आहे। इथे मी OTP टाकून घेतो आणि इथे आपण सबमिट म्हणायचं आहे। सबमिट म्हटल्यानंतर इथे आपण बघू शकत आहात इथे कस्टमरचे पूर्ण डिटेल दाखवणार आहे आणि इथे आपणास केवायसी इज नॉट ड्यू असं ऑप्शन आलेला आहे। तर आपण ही केवायसी करताना आपणास असा ऑप्शन आला तर आपली केवायसी झालेली आहे आणि जर आपणास असा ऑप्शन आला नसेल तर आपली केवायसी ही पेंडिंग आहे। इथे युअर केवायसी इज ड्यू असे येईल आणि गो होमच्या ठिकाणी परत सेंड OTP म्हणणार आहे आणि आपण सेंड OTP म्हणून परत आपला OTP टाकायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर आपली केवायसी ही पूर्ण होणार आहे। तर अशा प्रकारे आपण युनियन बँक ऑफ इंडियाची आपली केवायसी ही घर बसल्या आपल्या फोनने किंवा पीसीवरील ब्राउझरने पूर्ण करायची आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कळण्याकरता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद। थँक्यू। वंदे मातरम।